यावेळेस वचन जाऊया, जिवंत देवाला सामोरे जाऊया. Yes. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. स्तुतीस पात्र भयास योग्य पवित्र परमेश्वर, यावेळेस मी तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला उंच करतो परमेश्वर. Yes. खरोखर तू महान देव आहेस, दयेचा सागर आहेस, दया करणारा परमेश्वर तू आहेस तो परमेश्वर. प्रभू आम्ही तुला समर्पित होतो प्रभू परमेश्वर. या ठिकाणी प्रभू परमेश्वर तू जिवंत आणि जिवंत देव आहे. तुझ्याशिवाय कोणी परमेश्वर नाही, तुझ्याशिवाय कोणी तारणा नाही, तुझ्याशिवाय कोणी उद्धार करता नाही प्रभू परमेश्वर. तू यावेळेस प्रभू या ठिकाणी बोल प्रभू परमेश्वर, तू आम्हाला पूर्णपणे लपव प्रभू परमेश्वर, आणि तुझं गौरव करून घ्या अशी मी प्रार्थना विनंती करतो. Yes. दया करुणा कृपा कर येशू तुझ्या पवित्र विजयशाला तू म्हणतो आहे. Amen. Amen. बसा. प्रेज़ लॉर्ड. प्रभु की स्तुति हो. इस समय मैं आपके सामने छोटा सा वचन रखने जा रहा हूँ. वचन देवदारी हुआ. विलियम ब्रनम इन्होंने ये वचन प्रचारा है 3 अक्टूबर 1954 में. इसमें से छोटी सी बात मैं लूँगा. या ठिकाणी देवाचं वचन आमच्यासमोर मी येत आहे. हे इस्रायला ऐक, तुझा देव परमेश्वर एक आहे. त्या ठिकाणी प्रभू येशूच्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं, प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन सांगतं की जो तुमचा निर्माण करता आहे, जो प्रभू येशू ख्रिस्त जो निर्माण करता आहे त्याच्याशिवाय कोणी देव नाही. जो देहाने प्रगट झालेला देव आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आहे, आणि तो ह्या जगामध्ये एक मानवी देह घेऊन आमच्यासाठी या जगामध्ये उतरला. परंतु प्रभू यावेळेस आमच्यामध्ये प्रत्येकामध्ये कार्य करू इच्छितो. आणि या ठिकाणी योहानाचं पत्र याचा पहिला अध्याय आणि पहिलं वचन, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. आणि 14 वचन सांगा. तो प्रारंभी देवासह होता, त्याच्याद्वारे सर्व झाले आणि झाले असे काहीच त्याच बाजून झाले नाही. परमेश्वराचं वचन प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता, आणि शब्द देव झाला आणि त्याने आम्हाला वस्ती केली. जो देव घेऊन या जगामध्ये येणारा परमेश्वर जो होता, आज आम्ही या जगामध्ये बघतो ख्रिसमस किंवा जन्मदिवसाविषयी जर पाहिलं, प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्माविषयी सांगतात, पण हा जो ख्रिसमस आहे तो ख्रिसमस त्यावेळेस नव्हता. आज आम्ही जो ख्रिसमस करत आहोत, ज्यावेळेस येशूचा जन्म झाला त्यावेळेस दुःख, कष्ट आणि लाचारी होती. त्यावेळेस परमेश्वराचा ज्यावेळेस जन्म झाला त्यावेळेस अनेक बालकांची, अनेक देवाच्या सेवकांची हत्या झाली. कारण यशाया संदेशाद्वारे जे देवाचं वचन होतं ते पूर्ण होणं हे लिखित होतं, परंतु जे लोक त्या ठिकाणी होते त्या ठिकाणी कुणीही ते देवाचं वचन कबूल करण्यासाठी तयार नव्हते. प्रेज लॉर्ड. परंतु पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं 1 योहान 1 आणि 14 मध्ये शब्द देह झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. आमच्यामध्ये त्याने वस्ती केली. प्रेज लॉर्ड. आमच्यामध्ये त्याने वस्ती केली. कशासाठी? कारण आमच्यासाठी एक तारणारा जन्मला आहे, जो उद्धार करता आहे. केवळ तो परमेश्वर एक आहे. आम्ही ज्यावेळेस पाहतो मार्क याचा 12वा अध्याय आणि 29 वचन सांगतं, हे इस्रायला ऐक, इस्रायलाचा उद्धार करता परमेश्वर एकच आहे. त्याच्याशिवाय कुणी उद्धार करता नाही, त्याच्याशिवाय कुणी तारणारा नाही. परंतु वचनामध्ये भेसळ करून त्यांनी आपल्या मनाला जसं योग्य वाटलं त्या त्या पद्धतीने त्या वचनाचा स्वीकार केलं. यशायाच्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं, यशायाच्या पुस्तकामध्ये जर पाहिलं आम्ही 45 हिंदीमध्ये वाचलं तर चालेल.
यशया 45:21. तुम प्रचार करो और उनको लाओ, हाँ वे आपस में सम्मति करें। किसने प्राचीन काल से यह प्रकट किया? यशया याचा 45वा अध्याय आणि 21वा वचन. हवाचा पुढे कंटिन्यू करा. किसने प्राचीन काल में इसकी सूचना पहले दी? क्या मैं यहोवा ही नहीं किया? इसलिए मुझे छोड़ कोई और दूसरा परमेश्वर नहीं है। हाँ. धर्मी और उद्धारकर्ता परमेश्वर मुझे छोड़ और कोई नहीं है। माझ्याशिवाय दुसरा कोणीही नाही. Praise the Lord. Praise the Lord. या ठिकाणी स्पष्टरित्या दिले माझ्याशिवाय तारणारा, माझ्याशिवाय उद्धार करणारा दुसरा कोणी नाही. जो देहाने प्रगट झाला तो सांगतो की माझ्याशिवाय दुसरा कोणी उद्धार करता नाही, माझ्याशिवाय दुसरा कोणी तारणार नाही. केवळ मीच एक उद्धार करता आहे. बरोबर आहे का? केवळ मीच एक उद्धार करता आहे. ज्या वेळेस आम्ही पाहतो उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आदाम ज्यावेळेस पापामध्ये पडला, परमेश्वराने विचारलं की तू हे काय केलंस. ज्यावेळेस त्याने विचारलं, प्रभूने त्याला विचारलं तू काय केलंस. तुझ्यामुळे या भूमीला शाप आलेला आहे, तुझ्यामुळे या भूमीला काय आलेलं आहे, ताडणं आलेली आहे. ती जमीन परमेश्वराने शापित केली. परंतु ज्यावेळेस परमेश्वराने त्याच्या विचारामध्ये जसा आदाम पापात पडला, ज्यावेळेस तो पापात पडला, परमेश्वराने त्याच्यासाठी उद्धाराचा मार्ग तयार केला. Praise the Lord. ज्यावेळेस उद्धाराचा मार्ग तयार केला, परंतु त्याला सोडवणारा, त्याला वाचवणारा दुसरा कोणी नव्हता. त्याच्यासाठी दुसरा कुठलाही मार्ग नव्हता स्वर्गात जाण्याशिवाय. केवळ परमेश्वराला जसा मनुष्य मातीतून घडवला आणि त्याच्यासाठी एक मनुष्यच हवा होता. ना बैलाचं, बकऱ्याचं, कोंबड्याचं रक्त शुद्ध करू शकत नाही. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. ज्यावेळेस परमेश्वराने ती योजना उत्पत्तीमध्ये सुरू केली, त्याच्या विचारामध्ये ती गोष्ट होती की मला पुन्हा एकदा आदामाला त्या स्वरूपामध्ये परत आणायचंय, त्याचा अधिकार त्याला द्यायचा आहे, पुनरुत्थानाचा अधिकार त्याला मला मिळवून द्यायचा आहे. जो मरण ज्या ठिकाणी नव्हतं त्या ठिकाणी जसं मरण आलं, पुन्हा एकदा मी त्याला सार्वकालिक जीवन देईन. Praise the Lord. तुम्हाला सार्वकालिक जीवन नको आहे का? Praise the Lord. आज तुम्ही या ठिकाणी का बसले आहात? तुम्ही या ठिकाणी आज सर्वजण का बसले आहात? सार्वकालिक जीवनासाठी उद्धार. आज हिंदू संस्कृतीप्रमाणे जर बघितलं तर मोक्ष, आणि जर मुस्लिम लोकांचं जर ह्याच्यामध्ये जर बघितलं तर त्यांच्यासाठी जन्नत. परंतु मार्ग जो परमेश्वराने दिलेला आहे, आज त्यांना स्वतः लोकांना त्याग करावा लागतो. कुणी कुठे लांब आपल्या मोक्षासाठी त्या ठिकाणी त्या पायऱ्या चढून किंवा त्या डोंगरांवरती लांब उपवास तपास करून किंवा जे पण त्यांना काही करता येईल ते करतात, ते स्वतः मिळवण्यासाठी. Praise the Lord. स्वतः मिळवण्यासाठी. कुणी स्वतःला भोसकून घेतोय, कुणी स्वतःला मारते, कुणी आपल्या शरीराचे छन्नी करते. परंतु परमेश्वराने तुम्हाला ती गोष्ट कुठलीच करायला नाही. उद्धार तुम्हाला सरळपणे परमेश्वराने हातामध्ये दिलेला आहे. कसं मिळालं आहे? तुम्ही कुठलीही त्यासाठी मेहनत केलेली नाही. परंतु ज्या वेळेस आदाम पापामध्ये पडला, त्यावेळेस म्हणतो प्रभू तू जी स्त्री मला दिली ना, तिने मला पाडलं. पण प्रभू त्याला विचारतो तू काय केलीस? तू काय केलीस? मी तुला जी आज्ञा दिली होती ती तू का मोडलीस? जगामध्ये मूळ पाप, मी एक छोटंसं मेसेजमधनं पाहिलं, मूळ पाप काय आहे? मूळ पाप जे आहे ते परमेश्वराची आज्ञा मोडणे, आणि तीच आज्ञा आदामाने मोडली. जी परमेश्वराने त्याला दिली होती, जे सर्व अधिकार त्याला मिळाले होते, त्या एदेनच्या वाटिकेमध्ये तो जे काही बोलत होता ते पूर्ण होत होते. उदाहरणार्थ मी एक छोटंसं तुमच्यासमोर एक उदाहरण ठेवतो. मी आज सकाळी माझ्याच घरामध्ये एक गोष्ट पाहिली. माझी आई सकाळी नेहमीप्रमाणे नाश्त्याला पीठ चपाती बनवती, पीठ मळती आणि चपात्या बनवती. तर त्या ठिकाणी त्या खिडकीमध्ये चिमण्या, कावळे, पारवे येतात आणि त्यांची भांडणं झालेली असतात. ते जोपर्यंत पीठ देत नाही तोपर्यंत ते वरडत
खायला मिळते. Praise the Lord. आणि ज्या वेळेस त्या खिडकीमध्ये ते पिठाचा गोळा करून ज्यावेळेस ठेवते, ती चिमणी आहे ना, त्या ठिकाणी शांत होतात किंवा त्या ठिकाणी बसलेले पक्षी आळीपाळी नाही, त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी गोळे असे पिठाचे लावावं लागतात, नाही तर ते भांडण करतात. आज म्हणजे त्या चिमणीसाठी त्यांची भाषा समजण्यासाठी पहिलं ते कृती करावी लागते, त्याला ठेवावं लागतं, त्याला द्यावं लागतं. परंतु ज्यावेळेस त्यांना मिळतं त्यावेळेस ते शांत होतं. तसंच माझ्या प्रियांनो, प्रभूंनी तुमच्यासाठी एक मनुष्य तुम्हाला ते सार्वकालिक तारण मिळावं. या ठिकाणी सगळ्यात जास्त परमेश्वर म्हणतो की संदेश देण्यासाठी देणारे जे आहेत त्यांना जास्त दंड आहे. सगळ्यात जास्त ह्या पुलपीटवर यायच्यासाठी भीती वाटते, बोलायचं काही सुरुवात होते. आपल्या लोकांमध्ये ज्यावेळेस आम्ही उभं राहतो, ज्यावेळेस आम्ही वचन जे समोर देण्याची कोशिश करतो, त्यांना त्या पद्धतीने मिळालं पाहिजे. जोपर्यंत ते वचन मिळणार नाही तोपर्यंत त्याची भूक पण लागणार. म्हणजे चिमणीसाठी त्याची चिमणी व्हावं लागतं, त्याची भाषा समजण्यासाठी. कावळ्यासाठी कावळा व्हावं लागलं, किंवा जो पक्षी किंवा जो प्राणी त्याची भाषा समजण्यासाठी त्याच्यासारखं व्हावं लागलं. आज तुमच्या आमच्याकरिता प्रभूंनी तारण्यासाठी तो मनुष्यासाठी मनुष्य होऊन आला, कारण तो स्वर्गाचा राजा होता. जर त्यांनी त्याचा राजपण, त्याचा अधिकार जर नसता सोडला तर तुमचं आमचं तारण नव्हतं. देवाचं वचन काय सांगतं आम्हाला? लूक याचा 2 अध्याय 11 वचन वाचा. 2:11 कि आज दाऊद की नगर में तुम्हारे लिए एक उद्धारकर्ता जन्मा है. आज तुम्हारे लिए दाऊद के नगर में उद्धारकर्ता जन्मा है. और यही मसीह प्रभु है. प्रेज लॉर्ड. पहिलं वचन सांगतं की इस्रायलचा उद्धारकर्ता एक आहे. आणि या ठिकाणी आम्ही पुन्हा एकदा पाहतो, आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो उद्धारकर्ता आहे. तो दुसरा कुणी नसून तो स्वतः या आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करणारा परमेश्वर आहे, तो स्वतः देव आहे. प्रेज लॉर्ड. आणि ज्यावेळेस आम्ही हे पाहतो, मत्तई याचा 1 आणि 21 मध्ये पाहतो. मत्तई वह पुत्र जनेगी, उसका नाम यीशु रखना. हाँ, क्योंकि वह अपने लोगों का उनके पापों से उद्धार करेगा. वह अपने लोगों का उनके पापों से उद्धार करेगा. क्योंकि हम पापी थे, हम पवित्र हैं. हम कह सकते कि हम पवित्र हैं. जब हम यीशु के लहू में आते हैं तो हम पवित्र बनते हैं. जब तक हम यीशु के लहू के नीचे नहीं आएंगे हम तब तक पवित्र नहीं बन सकते. वो लहू परमेश्वर ने हमारे लिए बहाया क्योंकि हमें उद्धार मिळाला. आणि या ठिकाणी देवाने आमच्यासाठी एक मार्ग तयार केला, पण तो देहामध्ये येऊन केला. तो मनुष्याप्रमाणे त्याला भूक लागली, तहान लागली आणि त्याला झोप पण लागली. आणि मला ऐकलं की ज्यावेळेस सदोम गमोरामध्ये परमेश्वराला त्या ठिकाणी नाश करायचा होता, त्याच्या अगोदर तो अब्रामाला येऊन भेटला आणि त्यांनी एक देह त्या ठिकाणी निर्माण केला. ज्यावेळेस त्या ठिकाणी परमेश्वराचा दूत आला, त्याला सांगितलं की तू या देहात जा, तू या देहात जा. आणि परमेश्वराने स्वतःसाठी एक देह निर्माण केलं. जोपर्यंत देह मिळत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी मनुष्यासंगती संवाद साधता येणार नाही. कशा पद्धतीने जर तो ज्यावेळेस आम्ही मोशेच्या काळामध्ये बघतो, परमेश्वर ज्यावेळेस बोलत होता त्या टायमाला लोक मोशेला म्हणाले की ज्यावेळेस आमच्यासाठी बोलतो तर आम्हाला भीती वाटते त्या गोष्टीची, हमें डर लगता है. फक्त त्यांना तो ढगांचा गडगडाट आणि कळकळ तो आवाज त्यांना येत होता, पण शब्द मात्र काही समजत नव्हते. शब्द समजत नव्हते. मग ते म्हणले तू स्वतः त्या ठिकाणी जा, तू त्याच्या देवासाठी बोल आणि आमच्यासाठी काय निरोप आहे, काय आज्ञा आहे ते आम्हाला तू सांग. परंतु ज्यावेळेस परमेश्वराने एक अभिवचन दिलं, ज्यावेळेस त्यांनी दास भविष्यवक्ता त्यांच्याद्वारे तो बोलला, परंतु त्याच्यामध्ये तो संतुष्ट नव्हता. त्याच्यामध्ये तो संतुष्ट नव्हता. म्हणून यशाच्या पुस्तकामध्ये सांगितलं की एक कुवारी गर्भवती होईल, तिला पुत्र होईल, त्याला इमॅन्युएल हे नाव देण्यात येईल. आणि ज्यावेळेस तो त्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारी जे रिव्हील केलं नाव, ते आम्हाला मत्तई
1 आणि 21 मध्ये दिसतं. आणि त्यानंतर आम्हाला समजतं की कोणाच्या खांद्यावरती सत्ता होती, कोण तो परमेश्वर होता, कोण तो अद्भुत मंत्र होता, समर्थ देव आणि सनातन पिता जो आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करणार होता. ज्यावेळेस आम्हाला जुन्या करारामध्ये ते नाव प्रगट नव्हतं झालं, फक्त त्या ठिकाणी त्याच्यात यहोवा परमेश्वर म्हणतो, मी जो आहे तो आहे, मग वेगळा देव नाही, माझ्यासारखा कोणी देव नाही, केवळ मी परमेश्वर आहे, केवळ मी उद्धार करताय. पण ते नाव ज्यावेळेस प्रगट झालं तुमच्या आमच्यासाठी, येशू हे नाव आलं, नाव वैयक्तिकरित्या नाव आलं. आणि ज्यावेळेस ते नाव आलं, परमेश्वराचं वचन सांगतं, प्रेषित याचा 4 अध्याय 12 वचनामध्ये सांगतो, प्रेषित किसी दूसरे के द्वारा उद्धार नहीं, किसी दूसरे के द्वारा उद्धार नहीं है, क्योंकि स्वर्ग के नीचे मनुष्य में और दूसरा नाम नहीं दिया गया, और दूसरा नाम नहीं दिया गया जिसके द्वारा हम उद्धार पा सके. जिसके द्वारा. उद्धार पा सके. कारण देवाचं वचन तो देहधारी असता, तो एक आत्मिक असता सुद्धा तो एक देहधारी झाला. त्यांनी तुमच्या आमच्यासाठी एक देह घेतलं, त्यांनी तुमच्या आमच्या पापाकरता या जगामध्ये एक मनुष्याप्रमाणे जगला आणि त्यांनी एक उद्धाराचं नाव जे दिलं ते प्रभू येशू. म्हणून प्रभूचं वचन सांगते की तुम्ही माझ्यासाठी कोणतं घर, कशा प्रकारचं घर बांधणार. यशायाचा 66वा अध्याय आणि 1 वाचा. यहोवा यूं कहता है, हाँ. आकाश मेरा सिंहासन हाँ. और पृथ्वी मेरे चरणों की चौकी है. तुम मेरे लिए कैसा भवन बनाओगे और मेरे विश्राम का कौन सा स्थान होगा. Praise the Lord. तुम्ही माझ्यासाठी कसं घर बांधणार, कशा प्रकारचं घर बांधणार. Praise the Lord. परमेश्वराला तुम्ही तुमचं हृदय दिलं पाहिजे. तो या घराविषयी नाही, कारण प्रभूच म्हणतो तुम्ही या मंदिराला जर पाडलं तर 3 दिवसात बघ. Praise the Lord. त्याला हे तुमचं जे घर आहे, तुमचं हृदय परमेश्वराला पाहिजे, कारण तो हृदयामध्ये वास करणारा परमेश्वर आहे, तो हृदयामध्ये राहणार आहे. जोपर्यंत खरा ख्रिसमस ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराला तुमच्या हृदयामध्ये जागा देताना, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. केवळ ख्रिसमस या जगामध्ये मला एक मेसेज आला की एक हिंदू व्यक्ती, मला त्याचा मेसेज आला की तो म्हणतो ख्रिसमस केवळ मांस खाणे आणि दारू पिणे तो वळखणारा सण म्हणजे ख्रिसमस आहे. समजलं काय बोलतो मला. ख्रिसमस काय आहे. आणि त्या व्यक्तीने मला मेसेज पाठवलं की ख्रिस्ताचं म्हणजे प्रभू येशूची इच्छा काय होतं की आम्ही आत्मिकरित्या वाढावं. मी डोक्याला 2 मिनिटं हात लावला. अरे ते वचन एक व्यक्ती मला पाठवते की ख्रिस्ती व्यक्ती म्हणजे दारू पिणे, मांस मच्छी खाणे आणि त्या दिवशी नाचणे, गाणे, डान्स करणे एवढाच ख्रिसमसचा सणचा अर्थ आहे का. तो व्यक्ती मला सांगतो नाही, तसा नाही. ख्रिस्ताचा जन्म आत्मिकरित्याने आमच्या अंतःकरणात व्हावा आणि आम्ही आत्मिक वाढावं. मला अपेक्षित गोष्ट आहे. एक हिंदू व्यक्ती मेसेज पाठवतो. Praise the Lord. Praise the Lord. म्हणजे ख्रिस्ती लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे, लोकांचा जगाचा दृष्टिकोन काय आहे. जर आम्हाला परमेश्वराने त्याच्या देहामध्ये घडवलेलं आहे, Praise the Lord, तर आमची ओळख काय आहे. पहिली गोष्ट, ख्रिसमस हा सण हा 25 तारखेला नाहीच आहे. आम्ही उघडपणे कबूल केलं नाही. परंतु परमेश्वरचं म्हणतं ज्याचा उद्धार झाला त्याच्यासाठी आज दाविदाच्या गावात आहे. जो ख्रिस्ताचा स्वीकार या क्षणी करत त्याचं तारण आहे, त्याचा उद्धार आहे. परंतु त्याचा उद्धार झालाय, पण त्याची चाल चलवणूक जर त्याचा देह आहे, ज्यावेळेस त्याच्यामध्ये त्याचं पुनरुत्थान आहे, तर आमचं जीवन पण बदललेलं पाहिजे त्या ख्रिस्ताला. जर आमच्यामध्ये बदल नाहीये, जर आमच्यामध्ये ते पुनरुत्थानाचं सामर्थ्य नाहीये, जर आम्ही अजून पण त्या जुन्या मनुष्यामध्ये जर आहोत, तर आमच्यामध्ये ख्रिस्त नाही. आज त्याने आमच्यामध्ये जन्म घेतलेला उघडपणे शास्त्र पूर्ण क्रिया सांगतो की तुम्ही कोणत्या प्रकारचं त्यासाठी घर बांधणार. तो केवळ रविवारीच ख्रिस्ती आहे का. संडे टू संडे रोज. फक्त मी संडेला येऊन परमेश्वराचं गीत
जाणार, टाळ्या वाजवणार, ते पण आजकाल लागू होतं. जर तुम्ही ह्या ठिकाणी असताल तर त्या दिवशी तुम्हाला त्या देहामध्ये पण ग्रहण करायला लागतं. आमच्यातली उणीवता आम्ही काढली पाहिजे. आमच्यातली जी उणीवता आहे, जी परमेश्वराला न आवडणार आहे ती आमच्यातनं आम्ही काढली पाहिजे. व्यवस्था विवरणमध्ये सांगितलं 6:4 वाचा बरं. अनुवाद 6:4. सुन, यहोवा हमारा परमेश्वर है, यहोवा एक ही है। हाँ, तो अपने परमेश्वर यहोवा से अपने सारे मन और सारे जीव और सारी शक्ति के साथ प्रेम रखो। और ये आज्ञा है जो मैं आज तुझको सुनाता हूँ, ही आज्ञा मी तुला आज देत आहे वे तेरे मन में बनी रहे। की तुझ्या अंतःकरणात तू काय कर. जर तू मी वंचित नाही की मी फक्त यहोवावरतीच प्रेम करणार, येशूवरती नाही करणार, किंवा मी येशूवरती प्रेम करणार, यहोवावरती नाही करणार, परंतु हे वचन स्वतः प्रभू मार्चच्या पुस्तकामध्ये सांगत आहे की तू आपला देव परमेश्वर याच्यावरती संपूर्ण जीवाने, संपूर्ण मनाने, संपूर्ण शक्तीने काय कर, प्रीती कर, प्रेम कर. आज जर पेंटिकॉस्टल बेबी असं परमेश्वराचा दास म्हणतो, आणि ज्यावेळेस कॅथलिकिझम, ज्यावेळेस मूर्तीपूजा ज्यावेळेस चर्चमध्ये आली, त्या दिवसापासून चर्च संपलं. प्रेज लॉर्ड. ज्यावेळेस, पुन्हा एकदा मी बोलतो, ज्यावेळेस मूर्तीपूजा चर्चमध्ये आली त्यावेळेस चर्च संपलं. पण तुम्ही जिवंत चर्च आहात, जिवंत मंडळी आहात. जर तुम्ही जिवंत आहे तर तुमच्याकडे बघून खरंच आमच्या ख्रिस्ताचा देह आहे हा फार महत्त्वाचा. जो अधिकार परमेश्वराने आम्हाला उत्पत्तीमध्ये दिला होता, जर आदाम पापामध्ये नसता पडला तर आज आम्ही त्या ठिकाणी उपस्थित असतो. आज परमेश्वराबरोबर आमची संगती झाली असती. परमेश्वराला संगती हवी आहे तुमच्याबरोबर. जर आम्हाला त्या परमेश्वर असं सांगितलं की त्या शिळोप्याचा वारा ज्यावेळेस सुटत होता त्यावेळेस परमेश्वर त्या वेळेस आदाम आणि हवेला भेटायला येत होता, परमेश्वर त्याच्यासाठी बोलत होता. परंतु ज्या वेळेस पाप आलं त्यावेळेस तो संगती तुटली. परमेश्वराने जसा आदाम त्याच्यासारखा हुबेहूब निर्माण झालेला आदाम, तो एक झाडाचा सहारा घेतला, तो लपला, त्याची नग्नता झाकू लागला, कारण त्यांनी माहिती होतं त्याला की त्यांनी काय केलं. देवाची आज्ञा मोडली, ज्यावेळेस परमेश्वराची आज्ञा मोडली त्यावेळेस त्यांनी तो सर्व अधिकार घालून टाकला. मरण नव्हतं. मरण होतं त्या ठिकाणी. आज आम्ही सर्व काळ जगत राहिलो असतो, मेलोच नुसतं आमच्यामध्ये मरणच नसतं. म्हणून त्या मरणातून बाहेर काढण्यासाठी तो उद्धार करतो तुमच्या आमच्यासाठी जगतो. मग ज्या वेळेस आम्ही पाहतो कॅथलिक ज्यावेळेस चर्चमध्ये मूर्तीपूजा आणली त्यावेळेस त्यांनी माळ जपण्याची पद्धत पण आणली, मेणबत्ती लावण्याची पद्धत आणली, हार घालण्याची पद्धत आणली. ही कुठून आली? पवित्र शास्त्रात तर नव्हती. हे जो आम्ही बघतो कायनाने हवेलाचा खून केला, जो कायन होता त्याच्यामध्ये त्याचं बीज होतं, तो पण फुल आणि झाडं घेऊन आला. विश्वास आमच्यामध्येच कोणाचं बीज आहे? जर आमची देह त्या परमेश्वराचं घर जर आहे तर आमच्यामध्ये कोणाचं बीज आहे? त्या परमेश्वराचं आता काही नाही. परमेश्वर स्पष्ट देवाचं वचन लागतं, काहींचा दुष्टच होता, त्याचं देह कोणाचं होतं? ते देह कोणाचं होतं? ते परमेश्वराचं नव्हतं. पण ज्याच्यामध्ये परमेश्वर वास करतो तो देवाचं वचन सांगतो, त्याच्याने पाप होत नाही, त्याच्याने पाप करवत नाही, आणि तो देवाचा आहे. ही संपूर्ण सृष्टी करत आहे आणि लढत आहे त्या देवपुत्रांना प्रगट करायची वाट. कोणाची वाट पाहत आहे? ते देवपुत्र कोण आहेत? आम्ही म्हणतो ते देवपुत्र कोण आहेत? जे कोणी त्याच्या आज्ञांवरती चालतात त्याचं पालन. आम्ही ते देवाचे पुत्र आहोत जे देवाच्या वचनाप्रमाणे चालणारे आहोत. आमच्यात मतभेद असतील
जर आमच्यामध्ये प्रेम नसेल, प्रभू म्हणतो पहिली आज्ञा तू देवावरती प्रेम कर आणि दुसरी आज्ञा आहे तू तुझ्या भावावरती पण प्रेम कर, तुझ्या वैराग्यावर. तर आम्ही आमच्याच मध्ये जर गट पडले तर आज आम्ही एक आहोत का? आमच्यामध्ये ख्रिस्ताचा देह आहे का? Praise Lord. Praise Lord. मग बाहेर आणि जगामध्ये आणि आमच्यामध्ये फरक काय? Praise Lord. Praise Lord. जर आमच्यात पण फरक आहे, समजते मी काय बोलतो? जर आम्ही पण मग तसं तर मग शत्रू पण एकमेकांवरती प्रीती करतात. पवित्र शास्त्र सांगतात कशी प्रीती करतात? कारण मला ह्याच्याकडे भावाकडनं काहीतरी मिळणार आहे म्हणून मी ह्या भावावरती प्रीती करतो. Praise Lord. मला ह्या भावाकडनं काहीतरी मिळणार आहे म्हणून मी त्याच्यावरती प्रीती करतो. त्या भावाला वाटते की मला त्या भावाकडनं काहीतरी मिळणार आहे म्हणून मी त्याच्यावर प्रीती करतो. परंतु देव जो प्रीतीचा परमेश्वर आहे त्याने तुमच्या आमच्याकडे प्रीती टाकली आणि आम्ही एक संगती एकमेकांना विचारणं, जसं काल पास्टरने सांगितलं की आम्ही आजचं जर वचन खरं ज्यांनी ऐकलं असेल त्यांना ते भेटलं असेल. Praise the Lord. Praise the Lord. Amen. मी रात्री मी विचार करत होतो, मला भावाने सांगितलं मेसेज तुम्हाला द्यायचा आहे. मी काय मेसेज देऊ? मी सगळं पुस्तकं चालले माझ्यासमोर आलं. त्याची देह आमच्यामध्ये आहे. आम्ही त्या देहाच्या स्वरूपामध्ये दिवसांदिवस घडत चाललोय का नाही? जर नाही चाललो तर आमचं या ठिकाणी येणं पण व्यर्थ आहे, आमचा पैसाही खर्च करणे व्यर्थ आहे, आमचा वेळ पण खर्च करणे आहे. कारण या ठिकाणी प्रश्न वचन देहधारी हो. वचन जो स्वतः परमेश्वर, प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देव होता आणि शब्द देही झाला आणि त्याने आमच्यामध्ये वसली केली. आम्ही शेवटच्या काळामध्ये आम्ही एकत्रित होणं सोडू नये, पवित्र शास्त्र सांगतं. जर आम्ही एकत्रित होत नाही एक देहामध्ये, एक वचनामध्ये आणि एक आत्म्यामध्ये जोपर्यंत आम्ही येत नाही त्या ठिकाणी परमेश्वर उतरून येणारच नाही. Praise the Lord. त्या ठिकाणी परमेश्वर उतरून येऊ शकत नाही. Praise the Lord. देवाचं वचन माझ्या प्रियांना एकदम सरळ आहे. त्याने आमच्यासारखं दुःख मानवी शरीरामध्ये येऊन भोगलं, त्याचा अनुभव घेतला, तो थकला, परंतु त्याने ज्यावेळेस परमेश्वरास म्हणजे त्या ठिकाणी सांगितलं, ज्यावेळेस शिष्य लोक झोपले त्यावेळेस त्या दिवसभरामध्ये तो किती लोक त्याच्या मागे असतील त्याच्या डोळ्यासमोर तुम्ही आनंदाची चित्रावर बसवा. कोण म्हणत असेल प्रभू माझ्या घरी असं असं दुःख आहे, प्रभू अमुक अमुक व्यक्ती मारण्यावरती आहे, प्रभू हा व्यक्ती कोणी आहे. कित्येक लोक त्याच्यासमोर, त्याला त्याची मिनिस्ट्री अशी होती की तो सकाळी जर उभा राहिला असेल, मला वाटतं दात आपण घासतोच असेल, ते पण वेळ भेटत असेल. आणि रात्रीच्या वेळेस तो संगती त्या परमेश्वराबरोबर शिष्य थकले चालू फिरून आज आम्ही त्याच्यामध्ये शेवटी तो म्हणतो झोपत आणि आम्ही मूर्ख कुमारीचा आणि शहाण्या कुमारीचा दाखला ऐकलेला आहे. जे झोपलेले होते त्यांच्या दिव्यात तेल नव्हतं ते आठवण, कारण ती देवच त्यांची होती. परमेश्वराचं वचन सांगतो ते डोळे आहेत पण पाहत नाही, कान आहेत पण ते ऐकत नाही, कारण ते काय झाले मंद झाले आणि तो म्हणतो त्यांना नाशासाठी. आणि त्या नाशामध्ये आहोत का? या शेवटच्या काळामध्ये जशी एदेन बागेमध्ये परमेश्वराने आदमाबरोबर जी संगती केली, आज जर ती संगती आमच्यामध्ये नाहीये तर आम्ही आज शापित आहे त्या भूमीप्रमाणे. मग परमेश्वर आम्हाला त्या बागेतून घालवून देईल आणि मग त्या ठिकाणी जे सार्वकालिक जे परमेश्वराची स्तुती आराधनाचं स्थान आहे, जर आम्ही या ठिकाणी पण ती करत नसेल तर त्या ठिकाणी कधी आम्ही करतो. आज मला दुःख वाटतं काही गोष्टीचं मी या ठिकाणी पाहतो, लोक टाळ्या वाजवायला सुद्धा लाजत आहे, परमेश्वराची स्तुती करायला लाजत आहे आणि गाण्यामध्ये पण लोकांना आणि तुम्ही कुठं उभा आहात याचं तर भान ठेवा. तुम्ही पुलपीटच्या समोर आपल्या साक्ष सांगायला काय बोलत आहात. एक साधा आम्ही जर पोलीस स्टेशनमध्ये जर बोलवणे पावती भरायला गेलो तर तो आम्ही त्या व्यक्तीला सर बसू करतो, नाही म्हटलं तर आम्हाला बाहेर उभा राहतो. एक गुन्हेगार असेल तर त्याला बसून पण दिल्या जात नाही त्या ठिकाणी. आज आम्ही गुन्हेगार होतो, आम्ही गुन्हेगार होतो, तरी पण आमची अशी काय कमीच होत नाही, चाल आमची काय बदलतच नाही. प्रेज लॉर्ड. आम्हाला प्रेज लॉर्ड करायचं बाई 2 मिनिटं आम्ही प्रेज लॉर्ड पण कसे करतो आम्ही कधी कधी बघतो काय काय लोक प्रेज लॉर्ड प्रेज लॉर्ड काढून गेला
आम्ही त्याच्या देहामध्ये आलोच नाही, आम्हाला वचनच समजलं नाही. जर आमच्यात प्रीती नाही पहिलं तुम्ही परमेश्वरामध्ये जेव्हा एक व्हाल त्या देहामध्ये, तुमच्यामध्ये तुम्ही नाहीच आहे. पहिली गोष्ट मी तो नाही, माझ्यामध्ये येशू आहे. जर माझ्यात येशू आहे तर मी प्रेम असं नाही. माझ्यामध्ये येशू आहे तर मी पाप नाही करणार. माझ्यामध्ये येशू आहे तर मी माझ्यामध्ये घमंड नाही राहणार. जे पण त्याच्यामध्ये मी प्रभूची स्तुती करतो. मी शहाणा, मी मोठा, परमेश्वराला तो आपण नकोय. मी ओळखत नाही. त्या ठिकाणी ह्याचंच उदाहरण तुमच्यासमोर पुन्हा एकदा देतो. मी गेल्या टायमाला दिलं होतं, जे सदुसी आणि फोरसी होते ते पण असं म्हणत होते की मी 12 बोटाची कडे लावली, मी पवित्र आहे. येशू समोर उभा राहिला, येशू समोर उभा राहिला. ते म्हणतात ओळखत नाही. असं लिहिलं होतं का तुमच्या शास्त्रात? नाही ओळखत. अहो तुमच्या शास्त्रात लिहिलं होतं, आम्ही वाचलं पण आम्हाला नाही कळलं. कारण आमची खुर्ची नाही सुटत. जर आमची खुर्ची सुटली नाही तर तुम्हाला तिथे खुर्ची नाही भेटणार. म्हणून इथली पहिली खुर्ची सोडा. आज जर आमच्यामध्ये येशू आहे, या ठिकाणी या अंतःकरणामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड ब्रदर, गॉड ब्लेस यू. असं जर प्रेज द लॉर्ड झालं ना तर पुढच्या संडेला प्रेज द लॉर्ड होणार. दुसऱ्यामध्ये आधी कधी विचारणार ब्रदर कैसे काय चालले तुमचं. आम्ही एकमेकाला विचारलं पाहिजे. आज मला एक उदाहरण मी तुमच्या समोर देईन. ज्या वेळेस परमेश्वराचा दास प्रेषितांच्या अध्यायामध्ये सांगतो की ज्यांच्याकडे आपली धनसंपत्ती होती, ठीक आहे एवढी पण नका वाटू की तुम्ही पण मागायची वेळ, पण जे आहे त्याच्यामध्ये प्रयत्न करू शकता ना. ज्या वेळेस देवाने जर तुम्ही त्या परमेश्वराच्या देहामध्ये उतरलेला आहे तर तुमच्याकडे जे आहे तुम्ही त्याला विचारा की भाऊ आहे तुमच्या घरात पाणी तर जास्त मटण पण नका देऊ, कमी कमी वरण भाताचं तरी द्या कधी पिशवी. त्याला विचारा. आपल्याला कितीतरी भाऊ लोक आहेत की आज जर तुम्ही काल सकाळचा संदेश ऐकला असेल तर जर तुमच्यामध्ये जर वचन आहे, प्रभूचं वचन जर तुमच्यामध्ये आहे, त्यावेळेस तुम्ही त्या भावाला विचारतात ब्रदर तुम्ही कशा आहात, काय चाललंय, घरची परिस्थिती काय आहे, काम जसं व्यवस्थित आहे का. पण आम्ही जर हितच त्याला विचारत नाहीये त्यावेळेस प्रभू तुम्हाला पण विचारत की मी ज्यावेळेस भूक लागली तेव्हा मला कोणी दिलं नाही, कपडे नव्हते तेव्हा मला मिळाले नाही, मला झोपायला चादर नव्हती. आम्ही आमच्या चर्चमध्ये बाहेरचं जाऊ द्या, बाहेर रस्त्यावरती भरपूर लोक आहेत, खूप धर्मान लोक आहेत, मोक्षासाठी फिरणारे खूप लोक आहेत, परंतु ते चादर वाटतात ते त्यांना ती गोष्ट कळली. त्यांच्यातनं तो जो देहधारीचा जो उतरलेला आहे त्यांना ती गोष्ट कळली, ख्रिस्ती लोकांना कळली नाही. तुम्ही कुठेतरी चुकीच्या जागी पेरणी करत आहात असं मला वाटतं. कारण परमेश्वराचा दास म्हणतो जर आम्हाला त्या गरुडाचा संदेश मिळालेला त्या परमेश्वर 7वा नबीकडं जो शेवटच्या काळाचा आहे, मला सांगा कुणी आपली प्रॉपर्टी बांधून वरती घेऊन आलं. ठीक आहे ठेवा, करून ठेवा, भरपूर ठेवा, कारण मी तुम्हाला पाहिजे. पण तुम्हाला तर स्वर्गाच्या राज्यात जायचं येते अशा ठेवा. जर आम्हाला तिथे जायचंय, परमेश्वर तुमचं घर तुम्ही अशा ठिकाणी साठवा तिथे जर किडे लागत नाही, चोर येत नाही आणि चोरीही करणार नाही, तुमचं घर तुम्ही इकडे साठवलं. कमीत कमी ज्याचं आहे ते तरी सेवेसाठी यूज करा. थोडंसं का होईना, 2 रुपये मिळाले, 25 पैसे खर्च करू शकतो आपण. आज मला फक्त एकच सांगायचंय, जर आमच्यामध्ये परमेश्वराचा देव आहे तर आम्ही आज आमच्या शेजारच्या भावाला किंवा आमच्या घरातल्या परिवारात आम्ही या घराचे एक सदस्य आहोत. या हाताला जर लागलं तर हे हा हात नाही घराला लागले आणि चालतं चालतं खेळ चाललं तर तो काय म्हणतो का पाय ह्या पायाला. अरे मग आम्ही जर भाऊ बहिणी जर आहे त्या देहाचे एक अंग आहोत तर तो कसा काय उपाशी झोपू शकतो आणि आम्ही उपाशी राहू शकतो. जर आमच्यामध्ये ब्रदर तुम्ही याबद्दल प्रयत्न करा, करू शकता तुम्ही. आपल्याच लोकांनी जर त्याला पुश केलं तर असं काय आम्ही त्याला उचल पाहिजे. चुकतंय तुम्ही त्याला घ्या, ब्रदर समजून सांगा, ब्रदर ऐसी बात नहीं, प्रभु का वचन है हम दोनों मिलकर प्रभु की सेवा करेंगे.
हमें ये काम लेना है, परमेश्वर ने हमें दिया है, वो आगे लेके जाना है। शायद मैं कल रहूं ना रहूं, जिसको नहीं मिला उसको मिलना चाहिए वो वचन। तो ज्यावेळेस आम्हाला त्या देहातनं ते वचन मिळालेलं आहे ते ठेवण्यासाठी नाही आहे, वाटण्यासाठी आहे। मला तर या ठिकाणी यायचं म्हणजे मी पहिलं बोलू काय इथून सुरुवात आहे, तयारी तिकडेच वाट करून येतो मी, असं बोलत तसं बोलत तर नाही जमत। परमेश्वराचा आत्मा ज्यावेळेस तो उतरून येतो त्यावेळेस त्याचं काम होतं। आज हे केवळ पूर्ण मंडळीचं काम आहे की आम्ही त्याच्या देहामध्ये थोडं 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 करून तयार करायचं। थोडं थोडं का व्हायला आमच्यामध्ये बदल तरी व्हायला पाहिजे। आज आम्ही प्रत्येकाने त्याच गोष्टी जातोय बोलतोय करतोय, पण आमच्यामध्ये सगळ्यांनी म्हणून परमेश्वराची स्तुती केली। परमेश्वर म्हणतो दावीद जसा उंच स्वराने गात होता त्याला माहित पण नाही त्याच्या अंगावरचा कपडा पडला होता। आम्हाला या ठिकाणी आणि हे बघायला येत नाही की या भावाने कोणतं शर्ट घातलेले, या बहिणी कोणते ड्रेस घातलेला आहे, त्यांनी काय केलेले बघायला येत नाही। आम्हाला येशूला पाहायचं। देव आमच्यासाठी या ठिकाणी उतरून आला, आमची लायकी नसताना मग तो देह आमच्यामध्ये कधी दिसणार? अजून पण तुम्ही जगात किती वेळ त्या जगातल्या देहावर वाव काय सुंदर दिसतोय, किती दिवस चालणार या गोष्टी? परमेश्वराकडे तुम्ही तुमचं देह दिलेलंच नाही, फक्त मानतात संपूर्ण जीवाने, संपूर्ण मनाने, संपूर्ण शक्तीने मी तुझ्यावर प्रीती करत। आमच्यात बदल नाही, आमच्यात बदल नाही। आमच्यात कोणता आत्मा आहे? आमच्यात खरंच देव आहे का? कारण साईताला पण आहे ना डुप्लिकेट पॉप खूप छान करते, तुमच्यापेक्षा चांगलं माहिती माहिती आहे ना? सैतानाला पण तुमच्यापेक्षा अधिक बायको माहिती, कारण तो त्या सानिध्यामध्ये राहत होता आणि त्याला पूर्ण माहिती आहे की याला मी कसा वापर करू शकतो। पण आम्हाला प्रत्येक गोष्टीची जशी परीक्षा पूर्ण आम्हाला त्यात उभा राहायचे। ख्रिस्ती जीवन आमचं वचन देहधारी ज्यावेळेस आमच्यामध्ये उतरून आला त्यावेळेस त्यांनी स्वतः दाखवलं आम्ही कसं जगलं पाहिजे। आमचं उठणं बसणं बोलणं वागण्यातनं त्यांनी दाखवलं, स्वतः क्रिया केली त्यांनी। तुमची स्तुती असो। मी छोटंसं उदाहरण दिलं, जर एखाद्या पक्षाची भाषा जर कळत नाहीये तर मी त्याला सांगणार कसं? समजा मुका व्यक्ती आहे उदाहरणार्थ, या मुका व्यक्ती आहे समजा, मला त्या संगती बोलायचे, मला त्याच्या भाषेत बोलावं लागलं है ना? मुका जो व्यक्ती आहे तो पाहतोय डोळ्याने, ऐकतोय, किंवा त्याला बाहेर आणि मुका काय असतात त्याला इशारे आहेत बोलायचे शब्दाचे है ना, इशारे। मग त्या परमेश्वराने वैयक्तिक तुम्हाला त्या मुक्यासारखं सांगितलं समजून असं जगायचंय म्हणून। अजून तुम्हाला किती सरळपणे सांगायला पाहिजे? समजते मी काय बोलत आहे तुमच्यासमोर, काय सांगण्याचा प्रयत्न करतो? जर एखाद्या मुक्या व्यक्तीला सांगावं लागतं त्याला माहिती त्याची भाषा काय येते, पण तसं तुम्हाला सांगितलं तरी या जगामध्ये एक साधा बालक एक जन्म घेऊन त्याने मनुष्याप्रमाणे जगला, तो त्या बुद्धीने आणि ज्ञानाने तो वाढत होता, त्यांनी ती गोष्ट समोर त्यांनी क्रियेमध्ये केली आणि तो मला माझ्या क्रियेचं काम करायला तुला माझं काय समजलं? त्या देहामध्ये तो राहून त्या शरीरामध्ये राहून त्याला तो त्रास झाला, त्यांनी ते तुम्हाला समजून सांगितलं की जगायचे कसं, स्वर्गात येण्यासाठी तुम्हाला कशी देह तयार करायची। देवाचं वचन काय नाही, परमेश्वराचं वचन एकदम सरळ आहे। जो कोणी या देहामध्ये आहे, यशाच्या पुस्तकामध्ये स्पष्ट सांगितलं की इस्रायलाचा उद्धार करता परमेश्वर काय, किती ठिकाणी परमेश्वराने त्या वचनाविषयी सांगितलं। तो शेवटी एक मनुष्य रूप धारण करून त्याने तुमच्या आमच्यासाठी तो मोडला गेला। कशासाठी मोडला तो? तुमच्या आमच्या उद्धारासाठी। तरी पण आम्ही अजून पण आमच्यामध्ये जर ते गुण आणि ते दुर्गुण जर जात नसेल तर आम्ही त्या ख्रिस्तामध्ये घडलेलो नाही। देवाचं वचन ज्यावेळेस नबी भारत देशामध्ये आले त्यांना फार दुःख झालं,
ज्यावेळेस ते भारत देशामध्ये आले त्यांनी बघितले सर्वात गरीब जर देशामध्ये जर बघितलं असेल, सगळ्यात जास्त लोक जर बघितले असेल तर त्यांनी भारत देशामध्ये बघितले. कुठं पाहिले? भारत देशामध्ये. परंतु ज्यावेळेस त्यांनी आले त्यांनी त्या ठिकाणी बघितलं की सर्वात जास्त देवाचा आवेश पण त्यांच्यात. तुम्ही गरीब आहे ना, ह्याच्याने असले चालेल, ह्याच्याने असले चालेल, पण ह्याच्याने नका राहू. समजते मी काय बोलतोय? बघण्याचा दृष्टिकोन त्या ठिकाणी वेगळा. परमेश्वराने तो आनंद आम्हाला दिलेला आहे. तो आनंद आम्हाला ऑलरेडी त्यांनी दिलेला आहे. कारण जे वचनाने गरीब आहेत ना, जे वचनाने गरीब आहे ना ते सगळ्यात गरीब. मला समजते. आमच्या कामातला एक भाऊ आहे, त्याला असं म्हणजे थोडक्यात आपण बोलतो त्याला, बाबा आम्ही काय गरीब माणसं, तुम्ही मोठे माणसं. तर म्हणतो तू स्वतःने तोंडाने का करतो तू गरीब माणूस, तू म्हण ना आम्ही धर्मवंत बापाची लेकरे. आम्ही कोण आहे? धर्मवंत. म्हणजे जो राजांचा राजा, जो प्रभूंचा प्रभू आणि ज्या संपूर्ण सृष्टीचा निर्माण करता आहे त्याचा मी मुलगा आहे. सगळं भाडीला म्हणतो. तुझ्या मुखाने जे विश्वासाने मागशील ना ते तुला मिळतं. पण त्याच्या देहामध्ये जर तो आला, आत्मिक जे परमेश्वराला पाहिजे आहे, जसे परमेश्वराने त्यावेळेस अब्रामाच्या टायमाला जसं त्यांनी एक शरीर घेऊन आत्मामध्ये उपस्थिती दाखवली, परंतु ती आमच्या उद्धारासाठी नव्हती. ती आमच्या उद्धारासाठी नव्हती, परंतु त्यावेळेस त्या ठिकाणी अब्राम आणि लोकांसाठी ती उद्धारासाठी होती. नोहानेचं जहाज जे होतं त्यावेळेस त्यांच्यासाठी ते उद्धारासाठी होतं. हालेलुया. परंतु ते आमच्यासाठी नव्हतं. मग आमच्यासाठी काय आहे? जो नव्याने जन्मलाय त्याला स्वागत करायचे. जो नव्याने जन्मला आहे त्यांच्यासाठी स्वर्गाचं राज्य आहे. मग आम्ही नव्याने जर जन्मलेलो आहोत तर आम्हाला कन्फर्म स्वर्गाचं राज्य आहे. आम्ही जर त्याच्या रक्तामध्ये आहोत तर आम्हाला नक्कीच स्वर्गाचं राज्य आहे. कारण तुम्ही तुमच्या मधल्या मनुष्याला कृतीसहित करून टाकले. कृतीसहित. मग आमच्यामध्ये त्याचं देह राहिलं पाहिजे ना की जगात. आज आम्ही एकमेकांना परमेश्वराचं ज्यावेळेस वचन सांगतो किंवा आम्हाला परमेश्वराने आमचं भाग्य की आम्हाला परमेश्वराने असा दास दिला आहे की दररोज तो वचनाची धार लावून आम्हाला आमच्यामध्ये किती बदल व्हायला पाहिजे. लोक त्याचा आनंद घेते आणि जो वचनात राहतो तोच आनंदी राहू शकतो. जो वचनामध्ये राहत नाही त्याच्यामध्ये आनंद राहू शकत नाही. तो नेहमी दुःखीच राहणार. काही जरी असलं तरी तो दुःखीच, काही जरी असलं तरी तो दुःखीच, कारण त्याच्यामध्ये वचन नाही. आणि ज्याच्यात वचन नाही तो दुःखी माणूस आहे. ज्या वेळेस आमच्यात वचन आहे तो संतुष्ट. आमच्यामध्ये जगात कुठलीच गोष्ट राहू शकणार नाही. जसं तुम्हाला प्रकाश मिळाला तो अंधार नाही त्या ठिकाणी टिकू शकतो. आम्हाला जर प्रकाश मिळालेला आहे, मग आम्ही अंधारामध्ये कसं काय त्या देहामध्ये राहू शकतो? समजते मी काय बोलतो तुम्हाला? या ठिकाणी देवाचं वचन माझ्या प्रियानं सरळ आहे. आणि देवाचं वचन आम्हाला सांगतं की जो कोणी या देहाचा नाश करेल प्रभू त्याचा संपूर्ण नाश करेल. आज जे काही या जगामध्ये आहे बघतो, पेंटिकॉस्टल आहे, कॅथलिक आहे, प्रॉटेस्टंट आहे, वेगवेगळे पंथ आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे चर्चेस आहेत, वेगवेगळे विचार आहेत. आणि मला परवा दिवशी एक फोन आला, चायनामध्ये ईस्टर जन्म झाले. लोक कुठल्या शिक्षणामध्ये चाललेले तुम्ही मान्य करा का? जे चमकणारी ज्योती जी होती, जो विजेप्रमाणे चमकणार होता, तो प्रभू येशू कुठे जन्मलाय? कोरोना पण चायनात जन्मला. आणि त्या ठिकाणी जर त्याचा जन्म झाला ते सांगते वचन मी 2-3 दिवस बघितलं काय येते, मी ऐकलं. लिटरली चुकीचं मार्गदर्शन करत. जो पुत्र जन्माला येणार आहे तो विजेप्रमाणे होईल, त्याचा संदेश येईल. आणि आपल्याला आज कळलं की आज आपल्याला जर वचन मिळालं, आज आपल्याला 7वा संदेश मिळालेला आहे, त्यांनी ती जी तुरी फुटलेली आहे, आज आम्हाला समजलं की तो पुत्र कोण आहे. बघा, ज्यावेळेस
या ठिकाणी देवाचं वचन सांगतं की ते 7 तारे 7 मंडळीचे दूत तो दूत तो पुत्राप्रमाणे या जगामध्ये आला. स्वर्गाचे दूत वेगळे, पृथ्वीवरचे दूत वेगळे. जो परमेश्वराचं वचन सांगणार आहे तो एक दूत आहे. जो एलियाचा आत्मा आहे तो त्या वचनाद्वारे आमच्याकडे आला. आणि बायबल काय सांगतं? योहानाचा पहिला अध्याय पहिलं वचन काय सांगतं? योहानाचा पहिला अध्याय प्रारंभी शब्द होता, शब्द देव. नाही, हिंदीमध्ये वाचा. आदि में वचन था आदि में वचन था और वचन परमेश्वर के साथ था वचन परमेश्वर के साथ था और वचन परमेश्वर था. और वचन परमेश्वर था. या या ठिकाणी जर बघितलं या आकाश आणि पृथ्वी आणि सर्व काही निर्माण होण्याच्या अगोदर तो स्वतः होता. तो स्वतः म्हणजे कोण? प्रभू येशू होता. ज्यावेळेस आपण दानियेलच्या पुस्तकामध्ये बघतो की त्या ठिकाणी शद्रक मेषक अबेदनगोला ज्यावेळेस आगीच्या भट्टीत टाकलं त्या ठिकाणी तो म्हणतो की देव पुत्रासारखा कोणीतरी एक दिसतोय. चौथीवर टाकले होते आपण. चौथा कुठून आला? प्रेज लॉर्ड. Praise the Lord. Praise the Lord. तो चौथा जो आहे ना तो कसा दिसत आहे? तेजस्वी आगीपेक्षा. आणि त्या ठिकाणी तो वर्णन करतोय तो देव पुत्रासारखा दिसतोय. म्हणजे त्या ठिकाणी तो होता. Praise Lord. Praise the Lord. सर तो त्या ठिकाणी होता. आधीने वचन था. वचन त्या ठिकाणी प्रारंभी शब्द होता. शब्द देवाचा होता. शब्द देव होता. शब्द देही झाला आणि त्याने आमच्यामध्ये काहीतरी वस्ती केली. आज तो त्या कुवारीच्या पोटी जन्माला आला. त्यामुळे आज आम्हाला समजलं की तो शब्द तोच होता. आज आमच्यासाठी फक्त जर आज आम्ही बघितलं उत्पत्तीपासून तर मलाकी आणि जकर्यापर्यंत हे एवढेच पुस्तकं होते. आज जर यहुदी लोकांना विचारलं तर आज ते पूर्ण जुना करार पूर्ण फॉलो करत आहेत, पूर्ण त्याचं पालन करत आहे. पण नवा करार त्या ठिकाणी जोडलेला नव्हता. नवा करार कधी जोडला? ज्यावेळेस प्रभू येशूचा जन्म झाला आणि त्यानंतर ज्या शिष्यांनी गोष्टी लिहिल्या त्याच्यानंतर 300 वर्षानंतर लिहिल्या गेल्या. पण नवा करार जोडलेला होता पहिला? नवा करार याच्यामध्ये जोडलेला होता का? नव्हता. आज त्या गुंडाळ्या ज्या होत्या गुंडाळून ठेवलेल्या होत्या ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त आला ज्यावेळेस त्या मंदिरामध्ये आला त्यावेळेस त्याला एक गुंडाळी दिली येशयाची सांगितली. Praise the Lord. बायबल लिखित एकतर म्हणजे कापडावरती शिलेवरती म्हणजे दगडावरती किंवा वेगवेगळ्या पद्धतीने जर आम्ही बघितलं तर लाकडावरती जशा ज्या ठिकाणी कोरीव काम करता येतं त्यावेळेस जी साधनं असते त्यावेळेस त्याचा उपयोग केला. परमेश्वराचं वचन लिहिण्यासाठी त्याचा उपयोग केला. परंतु ज्यावेळेस जसं जसं लोक अभ्यास करू लागले वेगवेगळे तंत्रज्ञ यायला लागले त्यावेळेस हा कागदाचा उपयोग करू लागले. हे वचन कधी जिवंत आहे हे आज जर बघितलं शास्त्रामध्ये बघितलं तर तुमच्या हातात हिसकून घेऊ शकतात, जाळू शकतात, फेकू शकतात, अजून काही करायचं ते गोष्ट. पण प्रभूचं वचन जर तुमच्या हृदयपाठावरती लिहिलेलं आहे ते कोण जाणार आहे? Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. आज हे वचन तुमच्या हृदयावरती लिहिलेलं आहे. Amen. जर तुमच्या हृदयावरती लिहिल्या गेलेला आहे तर तो देव तुमच्यामध्ये आहे. ते वचन तुमच्यामध्ये आहे. ते वचन तुमच्यामध्ये कार्यरत आहे. आणि हे वचन सरळ आहे. त्याला कोणी नाकारू शकत नाही. त्या ठिकाणी काय 5 मिनिट या ठिकाणी आम्ही पाहतो भेसळ ज्यावेळेस वचनामध्ये सुद्धा आली परमेश्वराच्या वचनामध्ये भेसळ आली मिक्सअप आलं वेगवेगळे पंथ निघले. हे आता नाही तर ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त होतं त्यावेळेपासूनच लोक निघले बाहेर पडले. कारण काही येशूच्या बरोबर होते आणि काही येशू बरोबर असून विरोधक होते आणि काही येशूला नाकारणारे होते पण वचन बघत होते. उदाहरणार्थ आम्ही त्या ठिकाणी पाहतो प्रभू येशूच्या नावामध्ये काही ठिकाणी लोक भूत काढत होते. उपयोग फक्त नावाचा भूत काढण्यासाठी करत होते. ज्यावेळेस शिष्याने सांगितलं आम्ही त्यांना जाऊन रोखू का त्यांना थांबू का तो म्हणला कशाला चालू दे त्यांचं काय चालायचं. वेळ आल्यावरती बरोबर काय व्हायचं ते एक दिवस सायकलने करून घालणार. आणि मी पौलाला पण ओळखतो, पेत्राला पण ओळखतो, येशूला पण ओळखतो. तुम्ही कोण? सायकल काय म्हणतो बघा ना त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्या जागेवर तुम्ही घ्या त्या जागेवर त्या ठिकाणी घ्या
सैतान काढायला गेलेले आहे ते म्हणतात मी येशूला पण ओळखतोय. रेफरन्स काय देतो? याचा अर्थ येशूची त्याची कुठेतरी भेट झाली होती, कुठेतरी दणका भेटलेला होता, Amen. कुठेतरी फटका मिळाला होता त्याला. म्हणून तो स्पष्ट सांगतो की मी येशूला ओळखतो. शाळेत त्या सायन्यांमध्ये असू शकतो, माझं म्हणणे त्या सायन्यांमध्ये तो असू शकतो. समजतंय? शाळेत त्या ठिकाणी एका व्यक्तीला दुष्ट आत्मा लागला होता, तो पाडला, तो फेस येत होता, त्याला फिट होत होती, त्याच्यामध्ये असू शकतो. पण हे जाऊन त्याचं काम करत होते, पण त्यांच्यात ती देह नव्हती. प्रभूची देह नव्हती त्यांच्यामध्ये. प्रभूचं वचन काय? जो कोणी ह्यातून खातो आणि पितो त्याच्यामध्ये जीवन आहे. Praise the Lord. त्याच्यामध्ये काय आहे? जीवन. ते लोक खात होते पण त्यांचं जीवन नव्हतं. त्यांच्यामध्ये फक्त काय होतं? मी मोठा आहे, मला दूध काढता येतं, माझ्यासारखा तुम्हीच नाही, मला वचन तोंड पाठी, Praise the Lord. मलाच भारी येतं बोलता. जे होते ना तिथं ते पण सेवा करत होते. ज्यावेळेस खरी वेळ आली त्यावेळेस त्यांनी यांनी त्याला दाखवायचं, त्यांनी जातं करून Praise the Lord. मारून मार अंगावरचे कपडे फाटून मारलं, पळता पण द्या, पळून पण दिलं नाही. वचन त्यांच्यामध्ये येशू नव्हता, काम त्याच्या नावाने करतो. असे लोक आहेत जगामध्ये, त्यांना येशू नको, येशूच्या नावाने बोलू नका अथवा शिकवू नका. मला वाटतं प्रेषितांच्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे. कोणाच्या नावाने उद्धार आहे? कोणाच्या नावामध्ये उद्धार आहे? आम्ही कोणाचं ऐकावं? त्याचं की तुमचं? कोणाचं ऐकावं? ज्याला येशू भेटायला त्याला आनंद आहे. भेटलं वचन प्रेषितांची कृत्य. हां, चौथा अध्याय वाचा, 13 पासून वाचा. जब उन्होंने पतरस और यूहन्ना का साहस देखा हाँ। और यह जाना हाँ। कि ये अनपढ़ और साधारण मनुष्य हे अनपढ आहे, गावाले शाळेत त्या ठिकाणी असं आपण स्वतःला म्हणतो. आपण पण त्या ठिकाणी नाही, मला भीती वाटते, पुढे येऊन प्रयत्न तर करा, त्यांना वाटतं आम्ही अनपढ आणि गवार, आम्ही अक्षरी अन्न शिकलेले लोक आहे. परंतु त्या ठिकाणी पुढे काय म्हणतो वाचा. तो आश्चर्य किया, हाँ। फिर उनको पहचाना हाँ। कि ये यीशु के साथ रहे। हे येशू संगती होते. उस मनुष्य को जो अच्छा हुआ था हाँ। उनके साथ खड़े देखकर हाँ। वे विरोध में कुछ न कह सके, हाँ। परंतु उन्हें सभा के बाहर जाने की आज्ञा देकर वे आपस में विचार करने लगे। 17 वाचा, 17. परंतु इसलिए कि यह बात लोगों में हाँ। और अधिक फैल न जाए, हाँ। हम उन्हें धमकाए हाँ। कि वे इस नाम से फिर किसी मनुष्य से बात न करें। किस नाम से? जिसके नाम में उद्धार है. किसके नाम से? जिसके नाम में उद्धार है, उसके नाम से क्या करो मत, बोलो मत आणि शिकू पण नका. पुढं तब उन्हें बुलाया और चेतावनी देकर यह कहा, हाँ। यीशु के नाम से कुछ भी न बोलना येशूच्या नावाने काही बोलायचं नाही और न सिखाना। आणि शिकवायचं पण नाही. आम्हाला जर तुम्ही 4 चौघांनी घेरलं ना, तर बाबा आम्ही काही येशू ओळखत नाही, आम्ही असं म्हणणार नाही, असं म्हणणार नाही असं आम्ही म्हणू ना, तेच पहिलं म्हणतो. बाबा आम्ही काही येशू काय ओळखत नाही, आम्हाला काय मालूम नाही, आम्ही जातो. कोणाला दोष नाही. आम्ही जे ख्रिस्ताबरोबर होते त्यांना अंतोक्यामध्ये ख्रिस्ती हे नाव देण्यात आलं. कोणाला नाव देण्यात आलं? आम्ही आमचा जुना स्वभाव सोडून आम्ही परमेश्वराविषयी ज्यावेळेस शिकवतो, आम्ही कोणाला दोष नाही देत त्या गोष्टीविषयी. पुढं परंतु पतरस और यूहन्ना ने उनको उत्तर दिया, हाँ। तुम ही न्याय करो, क्या यह परमेश्वर के निकट भला है हाँ। कि हम परमेश्वर की बात से बढ़कर तुम्हारी बात माने? कोणाची? आम्ही कोणाची? देवाचं ऐकलं पाहिजे, मनुष्याचं ऐकलं. आज आम्ही ज्या ठिकाणी ज्या देशामध्ये आहोत त्या ठिकाणी परमेश्वराने आम्हाला ते ज्ञान दिले, सत्य ओळखण्याची बुद्धी दिली, आणि ज्याला सत्य कळले त्याला स्वातंत्र्य लाभलं. जर आम्हाला ते सत्य समजलेले, तो जिवंत देव आहे. आम्ही कोणाला टीका करत नाही, आम्ही कोणाला ओरडत नाही, परंतु आम्हाला जे सत्य मिळाले आज 4 लोकांपर्यंत त्यांच्यासाठी मार्ग होते. ज्याच्यामध्ये वचन आहे, जो देहधारी झालेला आहे, त्याच्यामध्ये आनंदच आनंद आहे. त्यावेळेस आपण उभं राहू.
सेनाधीश परमेश्वर राजांच्या राजा प्रभूचे प्रभू परमेश्वर राजा आज आम्ही तुला समर्पित होतो प्रभू परमेश्वर आज प्रभू परमेश्वर बरोबर तू महान देव आहेस दयेचा सागर आहे प्रभू परमेश्वर देवोपा तू तुझ्या वचनाद्वारे तू आम्हाला घडव प्रभू परमेश्वर जी काही तुझी इच्छा आहे प्रभू तू आमच्या जीवनामध्ये पूर्ण कर प्रभू परमेश्वर त्या वचनामध्ये प्रभू परमेश्वर देवोपा जर तुला न आवडणाऱ्या गोष्टी असतील तुझ्या सर्व तू खाऊन टाक परमेश्वर देवोपा तुझं वचन आमच्यामध्ये मुरू दे प्रभू परमेश्वर त्या बियाप्रमाणे जसं जमिनीमध्ये बी पडतं प्रभू परमेश्वर ते वचन प्रभू परमेश्वर जसं ते झाड उगवतं प्रभू परमेश्वर आज तुझं वचन आमच्यामध्ये उतरून प्रभू परमेश्वर ते कार्य करू दे अशा आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो देवोपा आमच्यातल्या सर्व जुना स्वभाव वाईट प्रभू आमच्यातल्या गोष्टी तू काढून टाक प्रभू परमेश्वर तुला न आवडणाऱ्या गोष्टी तू आमच्याकडे काढून टाक प्रभू परमेश्वर Yes, तुझ्या देहामध्ये तू आम्हाला प्रभू एक रूप कर अशा आम्ही प्रार्थना आणि प्रभू तो आनंद तो आम्हाला दे प्रभू परमेश्वर तुझं गौरव करण्यासाठी पुढची वेळ तुझ्या पवित्र आपण येशू तुझ्या पवित्र नावामध्ये मागतो